हा विचार पहिला बदला की अशी मुलं जन्माला यायला पाहिजेत, तशी मुलं आपण घडवायला पाहिजेत. मुलं जन्माला कधी माझ्यासारखी येत नाहीत, ती मुलं संस्कारानं घडतात. त्यामुळे लाज आणि माझ्या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात नसल्या पाहिजेत, तरच माणसाची प्रगती होते. तर भावानं आणि माझ्या बहिणीनं स्वागत आहे आपल्या नवीन Q&A व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय. आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्ही मला कमेंट करून जे प्रश्न विचारताय त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावानं आणि माझ्या बहिणीनं, नक्की आवडेल तुम्हाला. आणि एका बहिणीनं प्रश्न विचारलेली, आता कमेंट इथं खाली लावत नाही कारण परवा लावलेल्या त्या व्हिडिओला जरा ते मिसमॅच झालं जरा थोडंफार. मग कसं झालं माहिती आहे काय, तिनं काय विचारली, लग्न का करत नाही तुम्ही? लग्न करायला एकतर बहिणीविषयी कसं आहे माहिती आहे काय, या परिस्थितीत साथ देणारी पोरगी पाहिजे. कारण बघायला सगळ्यांनाच आवडते, पण भोगायला कोणाला आवडत नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती जी पोरगी आपण लग्न करून आणणार आहे की नाही, तिनं मी जसे करतोय तशी आईची सेवा करायला पाहिजे. आणि ती जेव्हा माझ्याबरोबर लग्न करून येईल तेव्हा मला कामाला जायला पाहिजे. ही तर गोष्ट साहजिकच आहे. तिला खायला कुठल्या घालणार हा पण प्रश्न तितकाच महत्त्वाचा नाही. आणि ती आल्या पोरगी तिला आईची सेवा करायला लावली तर तिनं केली पण पाहिजे, तशी राहिली पण पाहिजे पोरगी. त्यामुळं कसा विषय आहे, दुसऱ्याची पोरगी आपण आणणं आणि तिला आणल्या पहिला त्रास द्यायला चालू करणं ही गोष्ट मला पटत नाही. त्यामुळे आत्ता लग्न करायचं माझा काही विचार नाही. कारण आईसाहेब जोपर्यंत भरवत नाही तोपर्यंत आपण लग्न करत नाही. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. विषय काय झाला माहिती आहे का, काल मला एका भावानं प्रश्न विचारला, लग्न झाले का? तर भावा माझं लग्न झालेलं नाही. पहिली गोष्ट, लग्न झालं असतं तर माझी बायको पण दिसली असती तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि तुमची बायको असली तर व्हिडिओमध्ये दाखवा म्हणा. लग्नच झालेलं नाही भावा, बायको कुठली दाखवा व्हिडिओमध्ये? तसं काही नाही भावा, लग्न झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परवा पण मी तो व्हिडिओ बनलेला की मला एक भाव आहे मोठा, तो कामाला जाते आणि त्याच्यामुळेच मी मम्मीची सेवा करू शकते. बाकी कसं आहे, बहीण नाही आहे मला, ही महत्त्वाची गोष्ट. कारण लई जण म्हणतात तुमची बहीण आहे ती कुठं आहे, तर मला बहीण नाही आहे भावानं. एक भाव आहे मोठा, तो दिवसभर कामाला जाते आणि म्हणूनच मी घरात दिवसभर आईसाहेबांची सेवा करत असते. त्यामुळे हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी धुणं भांडी नाश्ता जेवण जे XYZ काही गोष्टी करते, ते मला एक जण काय म्हटलं माहिती आहे काय, तुला ह्या गोष्टींची लाज का वाटत नाही? तर भावा मला तुला काय सांगायचं आहे माहिती आहे काय, लाज आणि माज ह्या मी परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले, लाज आणि माज या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात नसल्या पाहिजेत. तरच माणसाची प्रगती होते. लाजून चालत नाही भावा. वेळ आली की प्रत्येक वेळेला सामोरं जायला लागतं आणि वेळ आली की त्या गोष्टी कराव्या लागतात. तुझ्यावर पण एखाद दिवस जर वेळ आली तर ती गोष्टीला सामोरं जाणं गरजेचं असते आणि त्या गोष्टीसाठी तयार राहणं पण गरजेचं असते. त्यामुळे ही वेळ आली की लाजून चालतच नाही, ते पर्याय नसते त्या गोष्टीला, ती गोष्ट करावीच लागते. तिथं ऑप्शनल दुसरा प्रश्न नसतोच. त्यामुळे भावा, वेळ आली की लाज आणि माझ्या या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात ना आपण निघून जातात. तिथं पर्यायच नसते दुसरं. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. एक ताईने मला प्रश्न विचारलेला, मला बोललेली प्रश्न विचार नव्हता, पण मला वैयक्तिक सांगायचं आहे की तुझ्यासारखी मुलं जन्माला आली तर वृद्धाश्रम शिल्लक राहणार नाहीत, असं ती मला म्हटली होती. आणि सगळी मुलं तुझ्यासारखीच व्हावं असं पण मला म्हटली. पण त्यावर माझे विचार काय आहेत सांगा मला. असं म्हणण्यापेक्षा माझ्यासारखी मुलं जन्माला यायला पाहिजेत असं म्हणण्यापेक्षा की नाही, प्रत्येक आईवडिलांना माझ्या आईसारखं जर संस्कार प्रत्येक मुलाला दिलं तर आपोआप माझ्यासारखी मुलं सगळी तयार होतील. आणि थोड्याच दिवसात काही वेळातच सगळी वृद्धाश्रम बंद पडतील. त्यामुळे काय करा माहिती आहे काय, हा विचार पहिला बदला की अशी मुलं जन्माला यायला पाहिजेत, तशी मुलं आपण घडवायला पाहिजेत. मुलं जन्माला कधी माझ्यासारखी येत नाहीत, ती मुलं संस्कारानं घडतात. संस्कार त्यांना तसं द्या. असं विचार करू नका की माझं पण मूल तुमच्यासारखं व्हायला पाहिजे, माझं पण मूल तुमच्यासारखं. तसं म्हणण्यापेक्षा की नाही, काय करा माहिती आहे काय, माझ्यावर जे संस्कार आहेत, मी जसं वागतोय तसं माझ्या आईने जसं मला संस्कार दिले तसं तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार द्या ना. म्हणजे पुढे जाऊन काय होईल माहिती आहे काय, तुम्ही जेव्हा म्हातारावर तुमच्यावर जेव्हा अशी वेळ येईल त्यावेळेला आपला मुलगा आपल्याला मागचा पुढचा न विचार करता मी जसं माझ्या आईला सांभाळते तसं तुम्हाला पण सांभाळा. त्यामुळे ही गोष्ट मी अंडरलाईन करून अनेकदा सांगतोय तुम्हाला. माझ्यासारखा मुलगा तयार व्हावा ही अपेक्षा सोडून द्या. माझ्या आईने जसं संस्कार दिल्या तसं संस्कार द्यायला शिका, म्हणजे आपोआप माझ्यासारखी मुलं घडतील. आणि सगळेच म्हणजे आता तुम्ही जर चांगला संस्कार दिला तर पुढच्या पिढीला पण चांगला संस्कार जातील ना. म्हणून हा विचार पहिला बदला. कळालं काय मी काय म्हणते, समजून घ्या आणि आनंदी राहा. कधीही कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं मला विचारत जावं. मी तुम्हाला सांगतो एकाला 2 गोष्टी. आणि टेन्शन कुठल्या गोष्टीचं घ्यायचं नाही. टेन्शनला द्यायचं कुठं पाठवायचं माहिती आहे काय, दाराच्या बाहेर. कारण त्याला काय सांगायचं, आधीच आमच्या घरात ढीगभर अडचणी आहेत, इथं काही जागा नाही बाबा, तू काय असेल ते बाहेर बस, आमच्या घरातलं सगळं सपलं की मग तुला हात घेतो म्हणायचं.
त्यामुळे भावानं हे विचार करा, कायम पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा आणि परिस्थितीला लढत राहा. एक ना एक दिवस तुमचा विजय नक्कीच होणार आहे. आज वेळ वाईट आहे म्हणून रडत बसण्यात काय अर्थ नसतो रे. वेळ वाईट आहे की नाही, वेळ वाईटीला तोंड कसं येतो की नाही आपण, ही गोष्ट महत्त्वाची असते. कारण जेवढं तुम्ही ताटपणे उभा राहता की नाही अडचणींच्या घोड्यात, तेवढ्या अडचणी आपल्याला आयुष्यातनं लवकर संपून जाते. आजच्या व्हिडिओमध्ये भावानं एवढेच प्रश्न. तुम्हाला पण तुमच्या प्रश्नावर वाटत असेल व्हिडिओ बनवा तर मला कमेंट करा. तुम्ही पण पुढचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवर बनवू आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जातात तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. चला.